हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये S8 डिस्कस करूया. S1 पासून S8 पर्यंतचे सगळे व्हिडिओ आपले आज अपलोड होतील. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आल्यास मला टेलिग्रामला मेसेज करायचा आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर. याच्यानंतर आपण लगेचच इंग्लिश मीडियमचे फर्स्ट इयर सेकंड इयरचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. इतिहासाचा सोपा अर्थ काय, किंवा इतिहासाच्या कोणत्याही 2 डेफिनेशन वगैरे लिहा. अशा प्रकारे बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जात. तर इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय. भूतकाळात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांचा शास्त्रीय पद्धतीने जो काही अभ्यास केलेला असतो त्याला म्हणायचं आहे इतिहास. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास तर काय, भूतकाळातील घडामोडींचा व त्यांचा परिणामांचा क्रमवार अभ्यास म्हणजे काय, तर इतिहास. भूतकाळामध्ये फर्स्ट वॉर असेल, सेकंड वॉर असेल, जे काय झालेलं आहे त्याचा क्रमवार जो अभ्यास केला जातो त्याला इतिहास म्हणतात. मग असं नाही की पहिला सेकंड वॉर घेतला मग फर्स्ट वॉर घेतला, असं नाही. जे काही क्रमवार झालेला आहे त्याचा अभ्यास केलेला जातो त्याला म्हणायचं आहे इतिहास. सेकंड क्वेश्चन डिस्कस करूया. इतिहासामध्ये कोणत्या 2 काळांना महत्व दिलेले आहे, तर त्याच्यामध्ये प्रमुख काळ आहे प्रागैतिहासिक, ज्याला आपण प्री हिस्टॉरिक पिरियड म्हणतो, ज्याच्यामध्ये लेखनाचा शोध होण्यापूर्वीचा काळ असं म्हटलं जातं, आणि ऐतिहासिक काळ हिस्टॉरिक पिरियड, ज्याला लेखनाचा शोध झाल्यानंतरचा काळ, असे 2 प्रकार असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे आपल्या याच्यात बऱ्यापैकी आधुनिक काळ आणि प्राचीन काळ असंही म्हटलं जातं. तिसरा क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करूया. इतिहासाच्या व्याख्या लिहा. तर डॉक्टर R.G. कॉलिंगवूड जे आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे, इतिहास म्हणजे मानवी क्रियांचा अभ्यास व त्याचे पुनर्निर्माण होय. म्हणजे मानवाने ज्या काही क्रिया केलेल्या आहेत, त्यात झालेल्या ज्या काही क्रिया आहे त्यांचा अभ्यास आणि त्यांच्यातून पुनर्निर्माण जे काही होतं त्याला म्हणायचं आहे इतिहास. लॉर्ड टॉयन जे आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मानवाच्या सभ्यतेचा विकास क्रम हा इतिहास आहे. म्हणजे मानव जेवढा सभ्य वागलेला आहे त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे त्याचा क्रम जो ठरवतो त्याला म्हणायचं आहे इतिहास. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. इतिहासाचा अभ्यासक्रम आराखडा कोणत्या प्रकारे केला जातो, तर कालक्रमानुसार, म्हणजे काय त्याला आपण क्रोनॉलॉजिकल म्हणतो. आराखडाचे प्रकार दिले आहे. नंतर आहे घटनानुसार, इव्हेंट बेस, ज्या काही घटना झालेल्या आहे त्याच्यानुसार इतिहासाचा अभ्यासक्रम केला जातो. विषयावर, त्याला आपण थेमॅटिक म्हणतो, जो विषय आहे तो दिलेला असतो. क्षेत्रावर, रिजनल, जसं की एखादा राजवाडा आहे, महल आहे किंवा मग किल्ले आहे त्यांच्यावर दिलेलं असतं. क्षेत्रानुसार इतिहास घडलेला असतो. संस्कृती आधारित, ज्याला आपण कल्चरल म्हणू शकतो. अशा प्रकारे त्याचा जो काही आराखडा आहे तो आखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. नवीन अभ्यासक्रम तयार करताना कोणत्या आराखड्यांचा विचार केलेला आहे, तर NCF 2005 जो आहे त्याचा इथे विचार केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, म्हणजे ज्याला आपण SCERT आणि NCERT असंही, नॅशनल एज्युकेशन करिक्युलम फ्रेमवर्क जो आहे तो NCERT असणार आहे. शैक्षणिक मानसशास्त्र आणि शिक्षण तत्वज्ञानाचा आधार सुद्धा या ठिकाणी असतो. स्थानिक गरज आणि सामाजिक संदर्भांचा विचार या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागरिक शास्त्रातून मुख्यतः कोणता अभ्यास केला जातो, तर नागरिक शास्त्रातून नागरिकांचे जे काही कर्तव्य आहे, हक्क आहे, जबाबदाऱ्या, शासन प्रणालीचे ज्ञान जे आहे ते नागरिकांना मिळते. म्हणजे एक नागरिक, आदर्श नागरिक कसा घडवावा किंवा कसा घडतो, कसा घडला पाहिजे, हे नागरिक शास्त्र आपल्याला शिकवत असते. म्हणजेच काय, तर चांगला आणि जबाबदार नागरिक तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट याचं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चांगला नागरिक होण्यासाठी कोणत्या ज्ञानाची गरज असते, तर संविधानाचे ज्ञान सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जे काही आपलं संविधान आहे त्याचं ज्ञान या ठिकाणी गरजेचं आहे. हक्क व कर्तव्यांची जाणीव असायला हवी, की आपले हक्क कोणते आहे, आपले कर्तव्य काय आहे, समाजाप्रती कर्तव्य काय आहे, देशाप्रती काय आहे, किंवा आपलं जे काय आजूबाजूची माणसं आहेत त्यांच्याप्रती आपलं कर्तव्य काय आहे, जाणीव काय आहे, ही आपल्याला असायला हवी. सामाजिक नैतिक मूल्य जे आहे ते आपल्यामध्ये जोपासले गेले पाहिजे. लोकशाहीचे तत्वज्ञान आपल्याला असायला हवे. सहकार्य, सहिष्णुता आणि बंधुभाव सुद्धा आपल्यामध्ये असायला हवा, ही गरज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इतिहास संबोधाचे मूलभूत घटक थोडक्यात लिहा. सगळ्यात पहिले आहे काल, टाइम, कधी झालेला आहे, इसवी सन पूर्व. आपल्याला बघा बुक मध्ये असं असतं इसवी सन पूर्व, म्हणजे काय, इस असं असतं आणि ते काळ दिलेला असतो. 1905 असेल किंवा 1948 असेल, 1847 असेल, अशा प्रकारे काल सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. नंतर आहे स्थान, कोणत्या ठिकाणी झालं ते स्थान त्या ठिकाणी दर्शवलेलं असतं. घटना काय आहे, जसं की पहिला स्वातंत्र्य लढा असेल किंवा मग आपला जो काही स्वातंत्र्य लढा आहे तो आहे.
मग व्यक्ती कोणते कोणते पर्सनॅलिटी त्यामध्ये होत्या, भाग कोणी कोणी घेतलेला आहे ते या ठिकाणी असतं. कारण आणि परिणाम, त्याचे कारण काय झालं, कशामुळे आपण स्वातंत्र्य किंवा आपल्याला स्वातंत्र्य कशामुळे भेटलं, आपण का स्वातंत्र्य घेतलं आणि त्याचे परिणाम काय झाले हेही त्या ठिकाणी असतं. अशा प्रकारे त्याचा काल जो आहे, कालानुक्रम जो आहे तो असतो. 2 मार्क्सला बरेच अर्थी हा क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इतिहास संरचनेच्या व्याख्या व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. इतिहासाची संरचना म्हणजे काय, तर इतिहासातील जे काही विषय आहे, घटना, काळ यांचे योग्य परस्परांशी सांगड घालण्याची जे काही काय म्हणतात क्रमवार असतो त्याला म्हणायचं आहे इतिहास संरचना. वैशिष्ट्य आहे कालक्रमिक रचना, कारण परिणाम, वस्तुनिष्ठता, प्रामाणिक दस्तऐवजांचा वापर या ठिकाणी केला जातो आणि सामाजिक सांस्कृतिक संदर्भ असतो. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. कथा पद्धत जी आहे त्याची मर्यादा आणि उद्दिष्ट लिहायची आहे, याच्याऐवजी कोणतीही पद्धत विचारली जाऊ शकते. तर ठीक आहे, काय आहे बघूया. तर त्यामध्ये कोणते कोणते गुण असणार आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाते, घटनांचे स्मरण सुलभ होते, भावनिक सहभाग वाढतो, मर्यादा काय आहे, वेळखाऊ पद्धत आहे, सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होईल असं यामध्ये नसतं. उद्दिष्ट काय आहे, ऐतिहासिक घटनांचा जिवंत अनुभव देणं गरजेचं आहे, मूल्य शिक्षण घडवणं या ठिकाणी उद्दिष्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. क्षेत्रभेटीचे महत्व विशद करा. प्रत्यक्ष निरीक्षणातून शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. इतिहास व भूगोल दोन्ही विषयांची सखोल समज विद्यार्थ्यांना होते. विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, स्वअनुभव आणि जबाबदारी वाढली जाते. उदाहरण काय आहे, संग्रहालय असेल किंवा ऐतिहासिक स्थळ आहे, किल्ला, शासकीय कार्यालय आहे इत्यादी क्षेत्रभेट या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हिडिओ क्लिपचे फायदे सांगा. तर दृकश्राव्य शिक्षणाद्वारे समज सुलभ होते, घटनांचे वास्तव दर्शन घडते, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो, वेळ व श्रमाची बचत या ठिकाणी होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घटक पाठ वार्षिक नियोजन यापैकी कोणत्याही नियोजनाचे फायदे, तोटे, मर्यादा, उद्दिष्ट जे आहे ते विचारले जातात, ते तुम्ही बघून घ्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्ञान रचनावाद वर्गातील आंतरक्रियेचे स्वरूप आहे. तर शिक्षक विद्यार्थी किंवा विद्यार्थी विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार्थी परिसर जो आहे हे या ठिकाणी येतं. सगळ्यांना माहिती आहे, ऍक्टिव्ह लर्नर असायला हवा, केंद्रस्थानी असायला हवा, चाइल्ड सेंटर असायला हवा, शिक्षक फॅसिलिटर असतो, चर्चा प्रश्नोत्तरे जे काय आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी जेवढं अनुभवावर आधारित शिक्षण दिलं जाईल तेवढं या ठिकाणी दिलं जातं. यात वेगळं काही सांगायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इतिहास अध्यापनात नियोजनाचे महत्व काय. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्दिष्टपूर्ती सुनिश्चित करण्यासाठी नियोजन केलं गरजेचं आहे, वेळेचा योग्य वापर होण्यासाठी आहे, विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा विचार करता येतो, शिकवणी अधिक परिणामकारक बनते. आकरिक मूल्यमापनाची साधने याच्या ऐवजी संकलित मूल्यमापन साधने किंवा तंत्रे 4 मार्क्सला मोठ्या प्रश्नामध्ये विचारलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इतिहास शिक्षकाची शैक्षणिक अर्हता काय आहे, याच्याऐवजी भूगोल शिक्षक सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे पदवी, BA असेल किंवा BEd असेल, DEd असेल, ही पदवी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे अध्यापन कौशल्य, संवाद कौशल्य आणि इतिहास विषयी ज्ञान. जो सब्जेक्ट तुम्ही शिकवत आहात त्याच्याविषयी तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बाकीचे जे काही क्षेत्रभेटी वगैरे आहे ते विद्यार्थ्यांना फिरायला घेऊन जाणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिकण्याच्या कोणत्याही 3 पद्धती स्पष्ट करा. मग कथन पद्धत, चर्चा पद्धत, प्रकल्प पद्धत याऐवजी तुम्ही कोणतीही इथे स्पष्ट करू शकता. पर्यवेक्षक अभ्यास धडा प्रकार स्पष्ट करा. पर्यवेक्षक अभ्यास धडा म्हणजे काय, तर विद्यार्थ्याने शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला जो काही प्रात्यक्षिक अध्यापन धडा असतो त्याला म्हणायचं आहे पर्यवेक्षक अभ्यास धडा. यात नियोजन, शिकवणी, मूल्यांकन आणि फीडबॅक यांचा समावेश होत असतो. नेक्स्ट आहे, GIS किंवा GPS कसे कार्य करते. तर GIS चा लॉंग फॉर्म बऱ्याच वेळेला विचारला जातो किंवा GPS चाही विचारला जातो. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, जी भूसंबंधित माहिती गोळा करून नकाशांवर दाखवत असते, ज्याला आपण GIS म्हणतो. आणि GPS म्हणजे काय, तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, उपग्रहांच्या मदतीने पृथ्वीवरील कोणत्या ठिकाणाचे अचूक स्थान जे आहे ते GPS दाखवत असतं, ज्याला आपण गुगल मॅप असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग त्यांचे फायदे तोटे तुम्हाला बऱ्याच वेळेला लिहायला विचारलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नकाशा वाचन म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार जे आहेत ते स्पष्ट करा. तर नकाशा वाचन म्हणजे काय, तर नकाशावरील जे काही चिन्हे, रंग, प्रमाण किंवा दिशा समजून घेणं याला म्हणायचं आहे नकाशा वाचन. त्यामध्ये भौतिक नकाशा, राजकीय नकाशा, हवामान नकाशा, सामाजिक सांस्कृतिक नकाशा, सपाट नकाशा असे बरेचसे प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रचनात्मक शिक्षणात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांना स्वतः अनुभव घेण्यास प्रवृत्त करणं, विचार प्रवृत्ती जागृत करणं, वातावरण निर्मिती व प्रेरणा देणं, चुका मार्गदर्शक स्वरूपात दुरुस्त करून घेणं हे या ठिकाणी असणार आहे. भूगोलाच्या व्याख्या व स्वरूप लिहा. पृथ्वीवरील भौगोलिक घटक, त्यांचा परस्पर संबंध आणि परिणामांचा अभ्यास करणं म्हणजे काय, तर भूगोल असणार आहे. त्याचं स्वरूप काय आहे, सामाजिक आणि नैसर्गिक शास्त्राचे मिश्रण,
अनुभवावर आधारित आहे. स्थानिक ते जागतिक दृष्टिकोन या ठिकाणी निर्माण होत असतात. भूगोल अभ्यासक्रमाची उद्दिष्टे सांगा असा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर पृथ्वीचे स्वरूप समजून घेणं, मानव व पर्यावरणातील संबंध ओळखणे, नकाशा वाचन कौशल्य विकसित करणं, पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता असणं हे असणार आहे याचे वैशिष्ट्य. याच्याऐवजी तुम्ही भरपूर पॉइंट्स यामध्ये लिहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूगोल पाठ्यपुस्तकाचे गंभीर विश्लेषण करा. तर भाषा सोपी असायला हवी, समजण्यासाठी नकाशे, चित्रे, तक्ते हे योग्य आणि स्पष्ट असायला हवे. स्थानिक उदाहरणांचा वापर त्या ठिकाणी केला गेला असायला हवा. विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार विषय वस्तू त्या ठिकाणी दिल्या गेलेला असायला हवा. याच्या व्यतिरिक्त 6वी साठी संविधान तक्ता हे जो प्रश्न आहे तो सेपरेट तुम्हाला मी समजावून सांगितलेला आहे. भूगोल शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये मी सांगितलं, इतिहास तसं भूगोलही विचारलं जाऊ शकतं, सेम लिहायचं आहे. CCE बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन मध्ये हे जे काही क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. अशा प्रकारे जवळपास 30 प्रश्न या ठिकाणी डिस्कस केले. 30 पैकी कमीत कमी 10 प्रश्न हमखास विचारले जाईल. 10 प्रश्न विचारले गेले म्हणजे कमीत कमी तुमचं 20 मार्काचं प्रिपरेशन या व्हिडिओ मधून होणार आहे. व्यवस्थित पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लास्ट पर्यंत. आणि यानंतर आपण सेकंड इयर, फर्स्ट इयर इंग्लिश मीडियमचे जे काही व्हिडिओज आहेत ते पोस्ट करणार आहोत. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडलाही असेल. पेपर खूप जास्त तोंडावर आलेला आहे, अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. हा अभ्यास व्यवस्थित केला की TET, टेट, सीटेट सगळ्या ज्या काही एक्झाम्स आहेत ते व्यवस्थित पास व्हाल. ठीक आहे, भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.